हात तुमच्या सोबत असणं, कायम तुमच्या पाठीशी असणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि या सर्व मान्यवरांचे मार्गदर्शन आम्हाला या स्पर्धेदरम्यान लाभलं, त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत. आपण या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल सुद्धा. आणि थोड्याच वेळात आपण आता या स्पर्धेचं उद्घाटन या सोहळा पार पाडणार आहोत. आणि त्यानंतर आजच्या दिवसातला पहिला सामना उषा FC वर्सेस ललित FC या ठिकाणी सुरुवात होईल. त्या सामन्याला पराभवाचे दोन्ही टीम्स आले नाहीत ना अजून, ते आलेत टीम आलेत. हां आलेत नाही इकडे. ललित FC आले आणि ते उषा आहे. उषा कुठे? उषा वर आहे इकडे आले ना पण नालोयला सांगतो ना. तुझ्याकडे व्हॉट्सअप
झालाय निष्ठा कप 2026. त्याचप्रमाणे या स्पर्धेचे मुख्य आयोजक स्वामी प्रदीप जावळे आणि त्याचप्रमाणे शिवसेना युवा सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे या सर्वांना आपल्या इंस्टाग्राम स्टोरीज मध्ये त्याचप्रमाणे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती टॅग करा आणि टॅग करायला विसरू नका. कारण लक्षात घ्या, या फुटबॉलसाठी या वरळीमध्ये आणि या सर्व लोकल टीम्सला प्लॅटफॉर्म देण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. आणि आजकाल सोशल मीडिया ट्रेंडिंग झोन आहे आणि तिथे जर नवलौकिक आपल्याला पाहायला मिळालं तर नक्कीच यापेक्षा आणखीन वरच्या लेवलवरती आपण स्पर्धेचं आयोजन करू शकतो. आणि त्याचमुळे निष्ठा कप 2026, त्याचप्रमाणे स्वामी प्रदीप जावळे आणि त्याचप्रमाणे आदित्य साहेब ठाकरे यांना तुमच्या स्टोरीजमध्ये, तुमच्या पोस्टमध्ये, तुमच्या सेलिब्रेशन्समध्ये टॅग करायला विसरू नका. आजचा हा प्लॅटफॉर्म, आजची ही स्पर्धा तुमच्यासाठी इथे आयोजित करण्यात आलेली आहे. तुमच्यासाठी नक्कीच आदित्य साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि ते सुद्धा आपण साजरा करतो. नक्कीच महाराष्ट्रामध्ये बुलंद आवाज जर कोणी आणला, बॉम्बेचं मुंबई जर कोणी केलं, नक्कीच मग एअर इंडिया मधल्या नोकऱ्या असू द्यात, राम मंदिर असू द्यात, प्रत्येक गोष्टीमध्ये एक खारीचा वाटा, वाघाचा वाटा आपण म्हणायला हरकत नाही. ते म्हणजेच आपले हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे. नक्कीच या शिवसेना पक्षाला ज्यांनी खऱ्या अर्थाने मोठं केलं, पुढे आणलं आणि उद्धव साहेबांना ज्यांचं मार्गदर्शन लाभलं, बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचंच जन्मशताब्दी वर्ष सुद्धा आपण या ठिकाणी साजरं करतोय. थोड्याच वेळात आपण स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. तर दोन्ही टीम्स तयार राहायचे. भूषा FC वर्सेस ललित FC या दोन टीम्स मध्ये आजच्या दिवसातला पहिला सामना या ठिकाणी पार पडणार आहे. मध्ये लाईनअप करून एकाला घालून दे छत्रपती मधली लाईन मारायची आहे ना. शेवटचं 5 मिनिट आणि चला दोन्ही टीम्स लाईनअप करून घ्यायचंय थोड्याच वेळात. भूषा FC आणि ललित FC. काय पाहिजे बंडू लॉट बघ ना, लॉट.
दिवस पर्व तिसरं आणि या तिसऱ्या पर्वाला आपण सुरुवात करतोय. तर मी मान्यवरांना विनंती करेन की कृपया आपण इथे पुष्पहार अर्पण करून घ्यायचे. बाबूशेठ पवार, विजय बोंगे साहेब, आपले स्थानिक नगरसेवक, त्याचप्रमाणे बाबूशेठ पवार साहेब, त्याचप्रमाणे आमचे इतर मान्यवर जे स्टेजवरती उपस्थित आहेत, सर्वांना विनंती आपण कृपया पुढे यायचं. सर्वप्रथम आपण आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, ज्यांनी नक्कीच या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य आणलं आणि सुराज्य केलं, नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांना आपण पुष्पहार या ठिकाणी अर्पण करणार आहोत. मी विनंती करेन बाबूशेठ पवार साहेबांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पुष्पहार अर्पण करायचं आहे. छत्रपतींना, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला जातो. नक्कीच या संपूर्ण हिंदुस्थानाचे, या संपूर्ण भारताचे, या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ज्यांची जयंती आपण करतो, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा ज्यांची जयंती केली जाते, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. त्यानंतर मी विनंती करेन विजय बोंगे साहेबांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचं आहे. नक्कीच आपल्या भारताला ज्यांनी संविधान दिलं, बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, नक्कीच त्यांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला जातो. आणि यानंतर मी विनंती करेन आमच्या बाबूशेठ पवार साहेबांना की आपल्या शुभ हस्ते हिंदू हृदय सम्राट, ज्यांचं जन्मशताब्दी वर्ष सुद्धा आहे, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार करायचं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा. नक्कीच चाफ्यांचा हाल आणि या चाफ्यांप्रमाणेच या संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या शब्दांसुमनांनी सुगंधित केलं होतं बाळासाहेबांनी त्यावेळेला. नक्कीच आजही सर्वांच्या आठवणीत, आजही प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामनात बसलेली प्रतिमा म्हणजेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. तर चला, मी यानंतर विनंती करतो सर्व मान्यवरांना आपण मैदानाच्या दिशेने प्रस्थान करूया. आणि त्याचप्रमाणे दोन्ही टीम्स प्लीज लाईन अप. चला, दोन्ही टीम्स मुसा FC आणि ललित FC प्लीज लाईन अप सर. येस, लाईन अप करून घ्यायचं मैदानाच्या मध्ये. चला, दोन्ही टीम्स लाईन अप करून घ्यायचं. विनंती असणार आहे, आपले मान्यवर मैदानाच्या दिशेने चाललेत आणि आपल्याला विनंती असणार आहे दोन्ही टीम्स लाईन अप करून घ्यायचं. नक्कीच आपण पाहताय निष्ठा कप 2026 आणि डीजे मॅक आपण सुद्धा तयार राहायचं. आपण राष्ट्र घेणार आहोत थोड्या वेळाने. डीजे मॅक, येस, निष्ठा कप 2026 आपण पाहताय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचे नेते, त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आणि युवा सेना प्रमुख माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या निमित्त, त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आणि त्याच निमित्ताने आज या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. एक उत्तम असा प्लॅटफॉर्म. तितक्या जास्त स्पर्धा होत नाही फुटबॉल. हॅलो, नक्कीच तितक्या जास्त स्पर्धा फुटबॉल या स्पोर्ट्सच्या होत नाहीत, परंतु त्यालाच उजाळा देण्यासाठी, त्याच संकल्पनेला उजाळा देण्यासाठी इथे आज फुटबॉलच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये इथे पुष्पहार अर्पण केला जाईल. नक्कीच ज्याप्रमाणे आपण क्रिकेट खेळत असताना खेळपट्टीची पूजा करतो, त्याचप्रमाणे ज्या फुटबॉलवरती आपण ज्या मैदानात आपण फुटबॉल खेळणार आहोत त्या मैदानाला नक्कीच पुष्पहार अर्पण केला जाईल, श्रीफळ अर्पण केलं जाईल आणि त्यानंतर या स्पर्धेला
केली जाईल सुरुवात. नक्कीच स्थानिक नगरसेवक विजय दंगे साहेब आणि त्याचप्रमाणे बाबूशेठ पवार या दोघांनी मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नक्कीच पुष्पहार अर्पण करायचं. त्याचप्रमाणे चला हे आण सुंदर इथे आण, इथे येऊन लावतात सुरुवात कर. बराच वेळ झाला. हे जे आण लवकर हे ठेव. नक्कीच पुष्पहार या ठिकाणी अर्पण केला जाईल. बाबूशेठ पवार आणि त्याचप्रमाणे स्थानिक नगरसेवक विजय दंगे साहेब या दोघांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ही पूजा केली जाणार आहे. नक्कीच दादा ते दोन्ही टीम्स आल्यावर सोडूया ना. आणि नक्कीच निष्ठा कप 2026 पर्व तिसरं आहे आणि या तिसऱ्या पर्वासाठी आता हे फुगे संपूर्ण आकाशात सोडले जाणार आहेत. अशाच प्रमाणे वर्षानुवर्ष उंचावत जावं या निष्ठा कपचं आयोजन आणि हा निष्ठा कप तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सर्व फुटबॉलर्स. निष्ठा कप 2026 मैदानात आतमध्ये ललित FC आणि मोठा FC दोन्ही टीमच्या सावध राहू या 2024 ची पूर्ती होत आशा. चला दोन्ही टीम्स लाईनअप करून घ्यायचंय. चला दोन्ही टीम्स लाईनअप करून घ्यायचंय. यानंतर आपण राष्ट्रगीत घेणार आहोत. हा तेच करतो. यस चला दोन्ही टीम्स इथे यायचंय. हा पाठव. नाही नाही पहिले श्रद्धांजली आहे. चला ललित सी प्लीज कमिंग सेंटर. ललित FC लाईनअप करून घ्यायचंय डाव्या बाजूला. सर्वप्रथम आपण या ठिकाणी श्रद्धांजली वाहणार आहोत. नक्कीच आपल्या युवा सेनेच्या दुर्गाताई भोसले आणि त्याचप्रमाणे श्वेतांग तांबे हे नक्कीच आज आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांच्या आठवणी, त्यांची निष्ठा आणि त्यांचं सहकार्य हे कायम आपल्या लक्षात आहे. त्यांना आपण 2 मिनिटं आपल्या जागेवरती स्तब्ध उभं राहून श्रद्धांजली वाहणार आहोत.
शांती. नक्कीच आता आपण राष्ट्रगीत बघणार आहोत. जर कोणी इतरत्र मैदानात कॅप परिधान केली असेल तर ती कृपया काढायची. कॅप जर कोणी परिधान केली असेल मैदानात. येस डीजे मॅक. Game is going to be Lolly FC versus Musa FC. I'll request our referee. Yes, या बॉलला किक मारून या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. FC versus Musa FC. Yes, 2026, one nation, one dream. Brazil is coming. It's phenomenal. Vinicius Junior fenómeno, Rafinha fenómeno, Casemiro fenómeno.
आमचे जर कोणी सहकारी असतील तर कृपया मैदानाच्या आतमध्ये जे नारळ श्रीफळ आणि पुष्पहार आहे ते थोडंसं बाजूला घ्यायचं. आमचे सहकारी मैदानाच्या आतमध्ये कोणी असतील येस दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज स्टेजवर यायचं. अननोन FC आणि CFC दोन्ही टीमचे कॅप्टन जर आपण इथे उपलब्ध असाल आपण आला असाल तर कृपया माईकशी संपर्क साधायचा. अननोन FC